नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात शेगडीची पूजा कशी व का करावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तसेच अन्नपूर्णा देवीची कथा सांगणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम अन्नपूर्णाय नमः लिहायला विसरू नका. अक्षय तृतीया हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोने खरेदी इतकेच दान धर्मालाही महत्त्व असते. तसेच या दिवशी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी चैत्र गौर म्हणून माहेरी आलेल्या अन्नपूर्णा देवीची सासरी पाठवणी केली जाते. अन्नपूर्णा देवीच्या पूजेचाच एक भाग म्हणून स्वयंपाकघरात शेगडीची पूजा अक्षय तृतीयेला केली जाते. वास्तविक पाहता पूर्वी आपली आई, आजी, पणजी रोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ करून दुसऱ्या दिवशी शेगडीला हळद कुंकू वाहून आणि रांगोळी काढून नंतर स्वयंपाकाची सुरुवात करत असे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात या आवश्यक बाबींकडे आपले दुर्लक्ष होते. म्हणूनच सण उत्सवाच्या निमित्ताने या महत्त्वपूर्ण गोष्टींची उजळणी व्हावी असा शास्त्र संकेत आहे. शेगडीची पूजा ही अन्नपूर्णेची पूजा आहे. ती आपल्याला कधीही अन्नधान्याची उणीव भासू देत नाही. ती अग्नीची पूजा आहे, ज्याच्या कृपेमुळे रुचकर जेवणाची चव आपल्याला चाखायला मिळते. म्हणून शेगडी स्वच्छ पुसून त्याच्या भोवती रांगोळी काढावी, हळद कुंकू वाहावे, अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे आणि ते पाठ नसल्यास देवीचा पुढील श्लोक आवर्जून म्हणावा. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. घरात जर एखादी व्यक्ती आजारी असली तर पूर्ण घराला आजारपण येते. अशा स्थितीत घरातले चैतन्य हरवल्यासारखे वाटते. औषधोपचारात पैसा खर्च होतो तो वेगळाच. यासाठी ज्योतिषशास्त्राने एक प्रभावी उपाय सुचवला आहे. यासाठी रोज सकाळी आपल्या किचन मधल्या शेगडीखाली 2 बोटे रांगोळी काढावी. फूल असेल तर वाहावे, अन्यथा हळद कुंकू वाहून मगच शेगडीचा वापर सुरू करावा. तसेच गॅस शेगडी सुरू करण्याआधी तिला मनोभावे नमस्कार करावा. मगच शेगडीचा वापर सुरू करावा. काही घरात चूलपूजनाची पद्धत आहे आणि खूप गृहिणी हे करतही असतील, पण जर करत नसतील आणि कोणालाही पद्धत आवडली आणि पटली तर सवड काढून सुरुवात करायला हरकत नाही. अगदी शुभस्य शीघ्रम प्रसन्न मनाने एकीकडे अन्नपूर्णा स्तोत्र ऐकत जर स्वयंपाक झाला तर स्वयंपाकाचा मूळ उद्देश आणि रुचीमधील फरक याची प्रत्यक्षच अनुभूती घेता येईल. प्रत्येक घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यात हातभार लावणारी ही छोटीशी पण आशयपूर्ण अशी ही आपली जुनीच प्रथा या निमित्ताने वाढीला लागेल इतकाच प्रामाणिक हेतू. तसेही घराबाहेर किंवा देवघरातील कुठल्याही छोट्याशा रांगोळीवर सहज नजर गेली तरी मनातले नकारात्मक विचार आपोआप गळून जाऊन सात्विकतेने भारून जातात. हा अनेकाचा अनुभव आहे. गॅस किंवा शेगडी पूजण्यामागे घराची समृद्धी, अन्नाचा सन्मान आणि सुरक्षिततेची भावना असते. ती अन्नपूर्णा देवीचे रूप मानून नवीन सुरुवातीला समृद्धी लाभावी, स्वयंपाकघरात अन्नधान्य अखंड राहावे आणि घरातील व्यक्तींचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आदरापोटी तिची पूजा केली जाते. यामुळे जुन्या नकारात्मकतेचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जा येते. पूर्वीच्या काळी निसर्गातील घटकांपासून माती, शेण यापासून चूल बनवली जात असे. या नैसर्गिक घटकांप्रती आणि अन्नाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हळद कुंकू वाहून तिचे पूजन होते. वैज्ञानिक दृष्ट्या नवीन चूल किंवा शेगडी वापरण्यापूर्वी ती स्वच्छ करणे आणि तिचे पूजन करणे म्हणजे स्वच्छतेच्या संस्काराचे पालन करणे होय. ज्याप्रमाणे अन्नपूर्णेच्या कृपेमुळे आपली उपासमार होत नाही, त्याप्रमाणे जे गरजवंत आहेत त्यांना आपण यथाशक्ती मदत केल्यास अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील. तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेल्याला अन्न देणे यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही. आपण भले श्रीमंत नसलो तरी आपल्या घासातला घास काढून देण्याइतका किंवा दुसऱ्यांसाठी 2 घास मिळवून देण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवला तर आपला आनंद, समृद्धी, ऐश्वर्य अक्षय राहील यात वादच नाही. अन्नपूर्णा देवीची कथा. काशी नगरीत धनंजय नावाचा विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या बायकोचे नाव होते सुलक्षणा. त्यांच्या घरात 18 विश्वे दारिद्र्य होते. एक दिवस बायको बोलल्यामुळे धनंजयला वाईट वाटले व त्याने शंकराची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली. 3 दिवस झाल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले. त्याला त्याचा अर्थ कळला नाही, म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्येला सुरुवात केली. तेव्हा रात्री शंकराने त्याला दृष्टांत दिला, मुला तू पूर्व दिशेला जा, तुझे मनोरथ पूर्ण होतील. दुसऱ्या दिवशी तो पूर्वेकडे निघाला. बरेच दिवस गेल्यावर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोहोचला. तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या. त्याने त्यांना पाहून विचारले, हे तुम्ही कसले व्रत करीत आहात? अप्सरा म्हणाल्या, आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत कोणीही करू शकतं. 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस उपवास करावा. ते जमणार नसेल तर 1 दिवस तरी उपवास करावा.
हे सुद्धा जमणार नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कथा ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा तेवत ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कथा ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्न ग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा. व्रत करण्याच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये. हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते, लुळ्याला पाय येतात, निर्धन व्यक्तीला धन मिळते, अपुत्रिकाला पुत्र लाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते. जी इच्छा धरून व्रत केले असेल ती इच्छा पूर्ण होते. ब्राह्मण म्हणाला, बाई मला खायला अन्न नाही, घालायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही, मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल का? अप्सरा म्हणाल्या, देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नाही, त्याची हेळसांड करता कामा नाही. ब्राह्मणाने ते मान्य केले. मग अप्सरा म्हणाल्या, हे घे ते पवित्र सूत. धनंजयाने व्रत केले. ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णेचे मंदिर दिसले. सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा बसली होती आणि श्री शंकर हात जोडून याचक व्रतीने तिच्यासमोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्रचामरे टाळीत होत्या. यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या. ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या धनंजयाने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरले. देवी हसून म्हणाली, वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू सुखी होशील. सारे जग तुझी वाहवा करेल. तुला काहीही कमी पडणार नाही. देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्यादेवी धनंजयाच्या जिभेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यामुळे त्याला मूर्छा आली. शुद्धीवर आल्यावर आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो घरी गेला व त्याने सर्व हकीकत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरभरून त्याच्या घरी येऊ लागली. त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले. मान सन्मान वाढला. नातेवाईक मान देऊ लागले. पुढे मूल होत नाही म्हणून त्याने दुसरे लग्न केले. तो वेगळे घर बांधून राहू लागला. एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुलक्षणा त्याला म्हणाली, महाराज, माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे. आपणाला हे सुख व वैभव अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे, तरी आपण तिचे व्रत सोडू नये. तिचे बोलणे धनंजयाला पटले. तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. त्याच्या दुसऱ्या बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती. 1-2 असे करता करता 18 दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली. ती रागाने लाल लाल झाली व तिने धनंजयाला धरून घरी आणले. व्रताचे अजून 3 दिवस बाकी होते. या बायकोने तो झोपला असता व्रताचा दोरा तोडून जाळून टाकला. अजून व्रताचे 3 दिवस बाकी होते. झाले. देवी अन्नपूर्णेचा कोप झाला. धनंजयाचे घर सामाना-सुमानासकट जळून गेले. सुलक्षणाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी बोलाविले. सवत मात्र माहेरी निघून गेली. सुलक्षणेच्या सांगण्यावरून धनंजयाने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या काठी पूर्ण केले. सरोवरातून परत शिडी वर आली. हा शिडीवरून खाली गेला. देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले. मात्र अन्नपूर्णा देवीने त्यांना थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे, अवैद्य आहे, त्याने माझे व्रत केले आहे. नंतर देवी धनंजयाला म्हणाली, मला सर्व माहीत आहे. त्याला एक सोन्याची तिचीच मूर्ती देऊन सांगितले की रोज हिची पूजा करीत जा. तू परत सुखी होशील. तुला माझा आशीर्वाद आहे. तुझी पहिली पत्नी सुलक्षणा हिने माझे मनोभावे सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्वगुण संपन्न असा पुत्र होईल. प्रसन्न अंतकरणाने धनंजय घरी परतला. तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णा मातेची पूजा करू लागला. पुढे काही महिन्यांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी आश्चर्यचकित झाले. धनंजय त्यांना म्हणाला, बाबांनो, मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले. त्याने देवी प्रसन्न झाली. तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव, मान सन्मान आणि पुत्रलाभ झाला. ते ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले. त्यालाही देवीच्या कृपेने पुत्रलाभ झाला. त्याने देवी अन्नपूर्णेचे मंदिर बांधले. त्या मंदिरात देवीची स्थापना करून धनंजयाला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले. आता धनंजय सुलक्षणा व मुलासह तेथेच राहू लागला. त्याला पुष्कळ धन दौलत मिळाली. इकडे धनंजयाच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोराने लुटून नेले. सवतीच्या अन्नानदशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर पडली. तिला तिने घरी आणून नाहू माकू घालून नवीन कपडे दिले आणि आपल्या जवळच ठेवून घेतले. अन्नपूर्णा मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा, त्यांचा मुलगा यांना जसे धन दौलत सुख समाधान मिळाले तसेच तुम्हा आम्हा मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफोळ संपूर्ण. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात शेगडीची पूजा कशी व का करावी याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अन्नपूर्णा देवीची कथा सांगितली आहे. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.